Guys, welcome back to the another vlog. सेकंड डे जे आपल्याला रात्रीची दगा दिला होता त्यांचं आगमन झालेलं आहे अशा तऱ्हेने. सर तुम्ही तुमचं तोंड दाखवा. अहो दाखवा, एवढं नका लाजू. दाखवा यांच्यामुळेच उज्जैन कॅन्सल झालंय आपलं आणि आपण त्र्यंबकेश्वरला चाललोय आता. काय याच्यावर तुमचं म्हणणं आहे सर? माझ्यामुळे त्र्यंबकेश्वर होतंय है ना. उज्जैन काय आपण आलो तर तुम्ही मुंबईला मरीन ड्राईव्ह बघूनच मागायला असता. नाही जायला याच्या उज्जैनला याला जरा सांगा. आपण उज्जैनला जाणार होतो, मी ब्लॉग मध्ये पण सांगितलं याच्या अगोदरच्या. उज्जैनला जाणार होतो ते तुम्ही त्या पहिल्या ब्लॉग मध्ये ते दरवाजा बिरवाजा वाजवल्याला बघितलं ना, ते हा होता आपल्या भाऊसाठीच आम्ही गेलो होतो. एवढी खाटपट केली, भाऊ काय शेवटी काय उठला नाही. सनराइज होतोय आता. अशा तऱ्हेने आमचं सगळ्यांचं आवरून झालंय. हा फक्त एकच आहे ना, आहे ना, हा एकाच्या आहे ना उशीर झाला एवढा. ह्याचं आवरलं की निघायचं. आवरून वगैरे झालंय मस्त पैकी. हा हो जागा याला ह्याचं तोंड एवढं विसरू नका. उज्जैन प्लॅन ह्याच्यामुळे कॅन्सल झालाय, बाकी कुणामुळे नाही. एका माणसामुळे काय नाव काय तुझं आलंय, प्रूफ पण आहे. मी परत या व्हिडिओ मध्ये क्लिप टाकतो ते दरवाजा वाजवताना. हा एकटा एकामुळे हा कुंभकर्ण जे झोपला होता त्यामुळे अख्खा प्लॅन कॅन्सल झाला उज्जैनचा. जाऊ द्या ठीक आहे, तिकडं नाही गेलो काय नाशिक बघून घेऊ आता. सांग वापस नाश्त्याच्या वगैरे नाश्ता पण नाश्ता खाल्ल्यानंतर त्याचा पिझ्झा. अरे कन्सेप्ट काय आहे माहितीये का, की नाश्ता केल्यानंतर चहा पिल्यावर जास्त भूक लागत नाही. आधी काय पिलं, आधी चहा पिल्यावर तुला असंच म्हणायचं का पिल्यावरच खाल्लं पाहिजे, खाल्ल्यानंतर पिणे हे चुकीचं आहे. चहा तर पण असं काही पण असू दे, खायच्या आधी प्यायचं. पाणी तू खायच्या आधी पित होत का? पाण्याचा विषय काहीच वेगळा आहे. नाही चहाचा कन्सेप्ट पण पाण्याशीच रिलेटेड सेम आहे. खायच्या आधी प्यायची सवय लागली, गायच्या आधी प्यायची सवय लागली भावला. जाऊ दे ठीक आहे. आता आपण सुवाच्या बसवायचं इथं की एवढं हा कॉन्सेप्ट आपण आता इथनं पुढे फॉलो करूया 2 दिवस. सुवाचा कॉन्सेप्ट खायच्या अगोदर चहा प्यायचंय, जर अगोदर पाणी प्यायचं. पाणी जेवल्यानंतर अजिबात पाणी नाही प्यायचं, जेवणाच्या अगोदर पाणी पिऊन घ्यायचं. जर आपला रिलेट झाला ठीक आहे. नाश्ता वगैरे झाला आता निघलोय. चहाच्या अगोदर काय ते नाश्त्याच्या अगोदर चहा पिऊन झाला आमचा. त्याच्यानंतर निघलोय आता चाललोय त्र्यंबकेश्वरला. हा बाबा नाश्त्याच्या अगोदर चहाच पिला नाही, पण बाबांना वाटलं की हे चेष्टा करते वाटलं. मग शेवटी बरं याला काही दिलाच नाही नाश्त्याच्या अगोदर चहा. नाश्ता झाल्यावर चहा दिला भाऊला. भाऊ नाराज झाला. बाबाने ओळखलं आणि ओळखलं होते. आता आलोय, गाडी पार्क केली इथं बाहेर. तुम्हाला लोक भेटत असतील की तुमची गाडी मंदिरापर्यंत जाणार 200-250 रुपये, तर त्यांच्याकडे नाही पार्क केली. आम्ही इथं गव्हर्नमेंट पार्किंग मध्ये पार्क केली 100 रुपये देऊन. आता चाललोय मंदिराकडे. इथं राहण्यापिण्याची सोय पण आहे व्यवस्थित. इथं मंदिरापेक्षा आलोय आता. मंदिरासमोर आहे. माणसं लई गंडावते जरा पैशासाठी आईला, पण गंडलो नाही आम्ही. आम्ही हुशार माणसं, आम्ही नाही गंडलो. आम्ही आलो मंदिरापेक्षा. आता पाय पडायचं, गाडी लावली आणि आय थिंक कॅमेरा अलाउड नाहीये मंदिराच्या आता, त्यामुळे आपण नाही शूट करायचं. आपण रूल्स आपण फॉलो करतो ना, त्यामुळे आपण रूल्स ब्रेक नाही करायचे. फुलं प्रसाद वगैरे घेतलाय. आता चाललोय मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या लाईन मध्ये वापस चेंज. लाईनी थोडा 4-5 तास लागत होती, त्यामुळे कॅन्सल केलं लाईन. आता पेड मध्ये जाणार 200 देऊन जाणार डायरेक्ट. एवढी गर्दी आहे पूर्ण भरून. वी जस्ट कॅन्सल फॉर गोइंग टू इन लाईन. नाव वी आर गेटिंग अ VIP पास. Yes, we also VIP. नावाला दर्शन येत नाही.
आम्ही डाऊन टू अर्थ पर्सन आहे ना, त्यामुळे आम्ही लाईन मधनं चाललो होतो. जस्ट आम्ही तशी पण VIP आहे, त्यामुळे आता परत आम्ही अशी पण VIP. तर ही जे अॅटमॉस्फिअर आहे ते पण म्हणते तुम्ही डाऊन टू अर्थ नका राहू, तुम्ही पण VIP आहे ना, VIP सारखंच राहा असं म्हणते ते. हा, त्यामुळे आम्ही VIP एंट्री घेणार आता. दर्शनाच्या लाईनीतनं परत आलोय दर्शन काढायला, काहीतरी पास काढायला. 200 रुपये पर पर्सन. ऑनलाईन निघत नाही वाटतं, त्यामुळं इथे येऊन काढतोय त्यांच्या बूटवरती. जिथं पार्किंग होतं तिथंच आहे, परत आतमधनं चालत आलं पार्किंग कशी. नाही वेळ गेला, आता इथनं पास काढायचा, परत जायचं. एक पास आहेत 200 रुपयाचे. काय पासला पण गरज. काय दिले? हा, डोनेशन दर्शन पास. म्हणजे असं नाही वाटलं की आपण विकत घेतो, आपण डोनेशन करतो, डोनेशन देतोय त्यांना. मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगली. इथं गाडी पार्क केली होती, इथनं परत मंदिरात गेलो होतो त्या लाईनीला लागून. आता वापस मंदिरात चाललोय. खूप स्ट्रगल आहे. VIP असणं सोपं नाही. VIP असतं खूप अवघड आहे बाई VIP असणं. हा, त्याला म्हणतात VIP. हा, गर्दी म्हणजे आहे तुफान, ते सगळं भरलेलं आहे पूर्ण. त्या लाईनीत आता आम्हीच ते बघतोय. आम्ही हे यहाँ के बादशाह येऊ दे. बोला हर हर महादेव. आहे मंदिर, आता मंदिरच्या बाहेर आहे आणि VIP ची लाईन थोडीच आहे, लय नाहीये, तर होऊन जाईल दर्शन. अशा तऱ्हेने आमचं दर्शन वगैरे झालंय. निघायचं आता इथनं. फोटोज वगैरे काढली. तुम्हाला इंस्टाग्राम प्रोफाईल वरती माझे रील्स आणि फोटो बघायला भेटतील. इंस्टाग्राम प्रोफाईलची ID मेन्शन कर. प्रोफाईलची ID बायो मध्ये, सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये असेलच. माशे हा आहे ब्रह्मगिरी. आता ब्रह्मगिरीवर जाणार आहे आम्ही. दर्शन वगैरे झाले सगळे. लोक कुठून राईट में आपके. आता चाललोय कुंडावरती. नको भाई पोरे वाजे, नाश्ता केलाय, भूक लागल्या येतो. हिरो आता आलोय कुंडावर. नंतर म्हणते मग त्या लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये माय कॅम्प्युटरमध्ये हेच काही ॲपमध्ये सॉफ्टमध्ये आयसो नाही सॉफ्ट तिथं वरती जा, तिथं चांगले निघतात फोटो. इथं फिरायला माझ्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये लॅपटॉप मध्ये वाटलं फक्त आता यार लॅपटॉपचं तो गौतम तलाव, तो तिकडचा पलीकडचा तो मंदिराच्या पाठीमागचा तलाव. बरोबर आहे. ह्यांचं काय म्हणजे काय विषय नेमके? विषय म्हणजे या मधल्या डोंगराचा काही विषय नाही. हा. फक्त देवस्थान याला पंचलिंग म्हणता, हा याला पंचलिंग. दुर्गा भंडार म्हणता. आणि इथं मागे ते ब्रह्मगिरी शंकरांनी ज्या टापटलेली ते हा, हा, मंदिर हा. ते,
आणि हा समोरचा जो मोठा डोंगर दिसतो तो हनुमानाचा जन्म झालेला अंजनी डोंगर आहे. अंजनी ओके. तर तेवढंच राहिले पालखी आहेत बसून जायला. आता ओमक्यासाठी तेच पालखी करायचे घेऊन जायचे, कारण की ओमक्या ऑफिस माणूस आहे ना सर, गरमर म्हणजे बिझनेसमॅन आहे, त्याचे कॉल संपत नाही, त्याला अशी पालखी बिलकी लागेल घेऊन जायला ओमक्याला. आम्हाला काय, आम्हाला कोणाचे कॉल येत नाही बाबांना. हा ना सुहास, आपल्याला कोणाचे कॉल येत नाही. बिंदा आपण चिल माणूस आहे, चिल. सुहास, अक्षय, मी, आम्ही तिघं बघतोय वेगळे. फक्त हे सटमळ वाबे आहे ना, हा तुम्हाला फक्त पोरीचाच फोन येणार. पुरीचे फोन. अरे भाई तुला दाखव मला एखादी कॉल लिस्ट मध्ये एक पण पुरगी. विषय डायव्हर्ट करतोय तो. विषय डायव्हर्ट करतोय. तुला म्हणायचं आहे काय मग? मला डायरेक्टली म्हणायचंय ओमके हे वाया गेलेलो पोरगी आल्यापासून ज्याचा फोन कोणच फोनाला हात लावत नाही, ओमक्या सोडला तर. खूप मोठी दुर्घटना झाली आमच्यासोबत. आम्ही बिस्किट पुडा असा घेऊन आलो, पळवून नाही झाला, ते मीच दिला त्यांना, पण तिच्या आईला ते लय त्रास होत होता मला ते बिस्किट पुड्याचा. त्या आईला गेलं. आम्हाला या आतमध्ये जायचंय, वगैरे त्याची माहिती लागत. 108 पिंड आहेत इथे. जेवढे फुलं दिसतात तुम्हाला त्याच्या खाली सर्व शिवलिंग 108 गौतम ऋषीत मध्ये, आणि ही त्यांची पत्नी आहे. तो दोघांनी मिळून इथे 108 शिवलिंगांची पूजा अर्चना केली, कारण त्यांना गोहत्येचा पाप लागलेला गौतम ऋषींना. गोदावरीचं दर्शन घेतलं मागे तुम्ही, तेच गोदावरी गौतमांनी तपश्चर्या करून आणली ब्रह्मगिरी पर्वतावर, तेव्हा ते पापातून मुक्त झाले. हे त्यांचं पुरातन स्थान आहे पूजेचं. आणि समोर येते शेषनाग आणि त्रिशूळ. हे प्रणाम करतो या तुरुण महादेवांना. तो कहाँ से जाना पड़ता है वो? नीचे से दूसरा रास्ता है. 500 का छुट्टा ले लेंगे. आता इकडनं त्या तिकडं गुफेत जायचंय आपल्याला. कोणती गुफा आहे ती? गुफा कोणती? त्यांना विचार ना, ती गुफा बाबा, ती गुफा कोणती आहे? गोरखनाथ. ती गोरखनाथाची गुफा. दक्षिणा तक के जाओ गोरखनाथ दिया जाएगा. भैया दिसतोय का बघ. बॉम्ब लावल्यासारखं. चला, एक अंत एक अंत, एक अडके एक अंत. आम्ही आता ब्रह्मगिरीला चाललोय.
इथं गंगाद्वार होतो वरती. आता हा इथं बोर्ड आहे. इथून हा पायऱ्याने आलो. आता पायऱ्यापासून डायरेक्ट मधनं रोड आहे. मधनं आता इकडनं इकडे ब्रह्मगिरीला चाललोय. अर्ध डू लाईक कमेंट्स. आणि हा ब्लॉग इन्फॉर्मेशन साठी नाहीये, फक्त मेमोरीसाठी आहे. हा फक्त इथून सुरुवात होतीये आणि ह्या ज्या इथे पायऱ्या लागल्या जातात आम्हाला ब्रह्मगिरीला जायला. 1000 पायऱ्या असतील. 1000 पायऱ्या असतील, 1500 पायऱ्या असतील ह्या वरती जायला. आता झालेत 2:45 झाले डॉट. तर आम्हाला 1 तास लागला पूर्ण गड चढायला. आता गडावरती आहे. आता गड एक्सप्लोर करायचा पूर्ण ब्रह्मगिरी आणि त्याच्यानंतर एक्सप्लोर झाल्यानंतर मग रिटर्न जायचं ब्रह्मगिरीच्या वरती. आता तिथे एक मंदिर आहे ते एक आणि इकडे एक आहे. ऍक्च्युली माहित नाही कोणतंही. तिकडे वडून घेतोय का तुला? सो चला आता. कसं आहे ते कशाच आहे? आणि इकडं जाटा आपण जाटा मंदिर आहे. नाही नको एक तिथं दाखवून आणू बाटली लावून आणू. पाणीच आहे ती बाटली आहे तिथे. चला इथून ब्रह्मगिरीचा उभं होता. ब्रह्मगिरी मंदिर आहे. गंगा नदी सॉरी गंगावंचं गंगा गोदावरी. मगाशी अभिषेक घालायचा होता तर तिथं काही जमला नाही. कारण की पिंडला हात लावून अभिषेक घालायचा होता स्वतःच्या हाताने. तिथं बाहेरूनच घालायला लागत होता. तिथं आम्ही अभिषेक घातला. ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी ना स्वतःच्या हाताने अभिषेक घातला. ब्रह्मगिरीच्या मुख्य दर्शन मुख्य मंदिर आहे तिथं मंदिरात आत जाऊन. ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आम्ही तिथं दर्शन हे केलं नाही म्हणजे तिथं आम्ही अभिषेक नाही घातला बट इथं झाला ऑटोमॅटिक झाला घडून आला. म्हणजे गोष्ट होती ती चांगल्यासाठीच होती असं म्हणायचं दरवेळेस ना. बघा हा व्ह्यू बघ. मंदिर आहे ना तिकडे जाटांगा मंदिर आहे इथं. एक घरा इथून येतो, एक घरा इथून येतं, 1 2 3 इथून खाली गायच्या मुखात मंदिरात जातं. ही दक्षिण भारताची गोदावरी. इथं यांनी दान होतं दान करण्याची ओढी भरू शकत नाही. दानवृत्ती काय वाहू शकत नाही. इथं 21 करोड रुपयाचा संकल्प करण्यात व्हायला ओरख कपडा व्हायला कारण दान व्हायला का. तुमची इच्छा असेल तर करा. इथं तीर्थ प्यायला घ्या आणि बैठो. अरे बैठो खेले मराठी नहीं समझ गया. जोड़ी होगा जोड़ी हाथ पकड़ने वाला है तुम्हारा. इच्छा मागायची काही सांग. पुढच्या 2 वर्षात करोडपती होऊ दे. मला वर घे पण पाठीमागची करोडपतीच झाली पाहिजे. दगड घेतलं दगड घातलंय. खाते खाते खाते. ए नको ए चांगलं नाही ते समजतंय का तुला. म्हणजे मच्छा लाडातच येतोय लका. तुला एकदा सांगितलेलं काय नाही. हे बघ एक मंदिर आहे ह्याच्यावर लिहिलंय ह्या पहाडीवरील पहिले व जुने स्थान. हेच असावं जे ब्रह्मगिरीचा पहिला. हा जो जो मंदिर आहे हे मुख्य आहे ना. मुख्य पहिलं स्थान आणि नंतर त्या ठिकाणी जटा आपटल्या म्हणतात महादेवाने. ओके हो हेच
आता माकडांनी धरलंच होतं बाई आम्हाला. वाचलो बर्फादी. ए तुझ्या आईला तुला धतिंग करायची ना पोरी समोर, तुझी तू आमच्या सोबत येऊ नको. त्याच्या आईला अरे हा गेला ते पोरी धतिंग करायला, काठी बिटी घेऊन आला, माझ्याकडे दिली काठी, ते आलं माकडा अंगावर. सगळं खायला गेलं ते. तिकडं त्याला फुटाने दिले एका माकडाला, इकडं लेमन गोळ्या दिल्या एका माकडाला. सगळं आपलं त्याच्यामुळे. ज्याच्या दगडाने पडणार त्याची इच्छा करणार. अक्षाचं लग्न होणार, अक्षाचं लग्न होणार, अक्षाचं लग्न होणार. इधर से तो अभी त्र्यंबकेश्वर, नासिक होके भीमाशंकर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, वो सब होते हुए फिर आंध्र प्रदेश, मल्लिकार्जुन, श्रीशैलम, तेलंगाना, कर्नाटक, उसके बाद तमिलनाडु। आपके कितने सब्सक्राइबर हैं? अभी तो मेरे 1K हुए हैं। 1K आज ही हुए हैं 1K। ओ वाओ, कांग्रेचुलेशन कांग्रेचुलेशन। तो हमारे लिए कुछ टिप है? तो बस जो भी लोग वीडियो देख रहे हैं, हाँ, वो लोग बस सब्सक्राइब कर दीजिए, क्योंकि वीडियो बनाने में बहुत टाइम लगता है, बहुत मेहनत और उसका एडिटिंग में टाइम लगता है। तो भाई जरूर सपोर्ट करो जो भी लोग देख रहे हो। सो इथे शंकरांनी जटा आपटल्या होत्या। इथे कोण आहे आपल्याला? इथेच तांदूळ केली, पाप नुसतं दूर झालं, कृपात शंकरच्या डोक्यात बसली, म्हणून शंकरानं तांडव केले, रागाचे बाण तिकडे आले, तिच्यावरची जटा आहे, त्या जटा अशा पडल्या, शरीर पडल्या, मग ती जटेतून गोदीर बाहेर काढली, एक गुडघं टेकून ते एक खड्डा पडला, दुसरा गुडघा टेकून ते एक खड्डा पडला, दोन गुडघे टेकून मग इकडे जटा आपटून मग ती गोदीर बाहेर काढली, मग इकडून गुप्त रूपात दुसरा पाराव निघाल, गंगाधारी, मग गंगाधारी निघाल, मग खाली राम कुंडात, मग कोळशेवरती कुंडात तुम्ही आंघोळ केली कोळशेवरला, मग कोळशेवरती कुंडात निघाल, नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठणला श्वात केली, ती गौतम ऋषी करता निघाली आणि आपल्या जगाच्या उद्धारण करता निघाली, सगळ्यांच्या आशात करा पुढे, इकडे अशा पुढे चला, सगळ्यांच्या आशात करा पुढे, इकडे अशा पुढे पियाचं नाही हातात राहून द्या, एवढं तुमचं नाव सांगा, आईचं वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा, पियाचं नाही हातात राहून द्या. त्याची लँग्वेज आपले चला खाली, चला आम्ही चाललो आता खाली, आमची झाली ट्रिप संपली. सो चला आता चाललोय खाली, झाली ट्रिप. सो आता खाली जाणार आणि डायरेक्ट खाली भेटू. सगळं वरचं तर दाखवलंय तुम्हाला. ब्रह्मगिरीचा धन्यवाद. धन्यवाद. ब्रह्मगिरी आपल्याला धन्यवाद करत होते आल्याबद्दल. हर हर महादेव. तो सो एंड होतोय आता इथं ब्रह्मगिरीचा. इथून आता रूमवर जायचं, शेवट आपला इथं. हर हर महादेव आणि जय शिवशंभो. जय शिवशंभो. सो आता निघायचं इथनं, रूमवर जायचं, रूम बघायची आणि मारुतीला जायचं. कुठं? अंजनीला मारुतीला जायचं आणि मग तिथनं बघू मग प्लॅन काय होतं. नाईट आउट वगैरे केला तर, कारण की इथं काय आहे एकदम सो नाईटला काही नसणार आहे, कारण पूर्ण गाव आहे, सिटी नाही आहे इथं काय. वापस आम्ही रिक्षा घेतली खाली जायला. 1.5 किलोमीटर आहे अजून चालू जायला, बट लेट झालाय त्यामुळे रिक्षा करतोय. परत आम्हाला ला 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 ला. बाय बाय त्र्यंबकेश्वर. सो चाललंय आता त्र्यंबकेश्वर मधनं बाहेर. आता जाईल तर अजनेरीला आणि देन मारुतीचं दर्शन करायचं आहे. आत्ता आले मारुतीला दर्शन करायला अजनेरीला. सो वरती मारुतीची खूप सुंदर मूर्ती आहे.
ज्योतिराया. सो हे अंजनीचं मारुती दर्शन घेतलं. सो मारुतीचं दर्शन झालंय. मारुतीचं मंदिर खूप चांगलं होतं. मूर्ती तर एक नंबर होती. मारुतीचा इथं जन्म झाला आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि मी म्हणजे आमचं मूळ दैवत हे मारुतीच आहे. पण मी ॲक्च्युअलमध्ये मारुतीला गेल्या 3 वर्षांपासून मानतो ॲक्च्युली. कारण मी ह्याच्या अगोदर मारुतीचं काहीच बघत नव्हतं किंवा कधी पाया पडायला नव्हतं. मारुतीला मी ॲक्च्युअलमध्ये मानायला लागलो आहे आता. त्यामुळे त्याशिवाय मी जास्त करून मारुती हे माझ्या खूप जवळचा देव आहे मारुती. आपलं मारुतीसोबत आपलं पर्सनल कनेक्शन आहे. जेवायचंय बोल. हे बघा आमची काळी. हॅलो, हा बोला. बघा ना पाहिजे, तुझ्याकडेच बघत होतो. बोल काय म्हणती. हा बोल ग बाई. अगं जेवायचंय, रूमच शोधतोय त्यासाठी आता. हा आम्ही आमच्याच हॉटेलमध्ये आलो परत फिरून बाहेर. झलक मारली आमचं नाही म्हणजे. अरे आजच्या दिवस आपलंच यार. आपण पेड केले तर 5,000 पेड केले 1 नाईटचे. सो आता जेवलोय हॉटेलमध्ये. आता चाललोय गजानन महाराज टेम्पलमध्ये बघायला. ते या 9ला बंद होता आणि आता 9 वाजलेत. 1-2 मिनिट राहिलेत. बघू चालू असलं तर बघू, नाहीतर मग कॅन्सल. अक्षा नाही आहे, अक्षा झोपले रूमवरती. आणि जाऊन वापस त्याला जरा पिढू टेम्पल बंद असलं तर. एंटर केलं गजानन महाराज मंदिरमध्ये. इथं रूम्स वगैरे आहेत वाटतं. आम्ही काही इथं चेक केलं नाही. सो मंदिर मध्ये एंटर केला. गजानन महाराजांचं मंदिर. समोर मंदिर भारी आहे मंदिर. आणि ह्या चोमूंना ऑलरेडी येऊन थांबलेलं आहे वाटतं. ही आता सांगते येऊन इथं राहिलेलं आहे. आणि आता सांगतो की मी राहिलेलो इथं आणि माझ्या लक्षात नाही. म्हणजे अशी आमच्या असे काय 8वीत होतो. हा ठीक आहे 8वीत होता पण येऊन गेला. म्हणजे किती वय होतं माझं बघ. किती लक्षात राहिलं. जरा आता चिल करू तो इथं. रूमवर जाऊन भेटू सांगितलं. घेतला तर 350 दिवसात 350 किल्ले आपले होतील असं त्याचं एक हे होतं काय. मुघलांचा मुघल होते का कोण होते काय माहित नाही मला. त्यांचं असं ठरवलं होतं की 1 किल्ल्याला 1 दिवस लागला तर 350 दिवसात 350 किल्ले आपले होतील, आपल्याकडे येतील महाराजांचे. तर तो किल्ला त्यांना किती मला एक्झॅक्ट माहित नाही. 1-2 वर्ष का कितीतरी वर्ष 6 का 7 वर्ष एकच किल्ला त्यांना लढायला गेला होता. रामशेज किल्ला एकच किल्ला एवढा वर्ष त्यांना जिंकायला गेला होता. हा ते आले होते की एका दिवसात निवडला होता किल्ला की एका दिवसात हाच किल्ला जिंकू शकतो आपण महाराष्ट्रातला. पण त्यांना त्याला किती मला माहिती रे पण आता आठवण मला 1-2 महिने का किती 5-6 वर्ष असं काहीतरी आहे वाटतं एक्झॅक्ट. तो किल्लावर तरी ते जिंकले नव्हते. शेवटी जिंकले वाटतंय. किल्ला जिंकायलाच एवढे दिवस लागले. तो पण साधा किल्ला. तेव्हा ते मुघल म्हणजे नाही का जरा हँग झाले होते की म्हणते एकच किल्ल्याला एवढे दिवस तर अजून बाकीचे मोठे किल्ले त्यांना किती दिवस लागतील असा विषय त्या किल्ल्याचा. आता झालोय रूम वरती झोपतो. आता झालंय सगळ्यांचं. सगळे टायर्ड झाले. तो झोपलाय. हे आहे आजची रूम. चलो बाय. उद्या हरिहर करायचं आणि आपली ट्रिप एंड नाशिकची. हरिहर करू आणि भेटू तुम्हाला परत कधी अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट टाइम इन उज्जैन. जर अशी लोकांनी जर दगा दिला नाही तर उज्जैन फिक्स असेल आपला. तर ठीक आहे. उज्जैनला देवांनी नाकारला आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या शंकरांनी बोलवून घेतलं.
आजचा पार्ट तर झाला, उद्याचाही आता संपन आणि परत कधीतरी अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू तुम्हाला. नेक्स्ट ट्रिप आय थिंक सो उज्जैन असेल नेक्स्ट मंथमध्ये. अँड देन त्याच्यानंतर उदयपूर नंतर असेल सगळ्यात मोठा ब्लॉग हाच असेल ना. यस, आजपर्यंतचा जेवढा जे काय ब्लॉग आले त्याच्यात सगळ्यात मोठा ब्लॉग हा असेल. आणि 3 दिवस कव्हर केले. प्लस हा डिटेल ब्लॉग असणार आहे, प्रॉपर एकदम डिटेल असणार आहे. प्रत्येक गोष्ट कव्हर केली आहे ह्या ब्लॉगमध्ये मी. जेवढं होईल तेवढं सगळं कव्हर केलं पार्टमध्ये टाकायचं. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. हाय व्लॉग बनवायला पण स्ट्रगल आहे, असं नाही की नाही आहे, हाय स्ट्रगल. सो भेटू नंतर कधीतरी अशाच ब्लॉगमध्ये. ओके, चलो बाय. इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टाला आपल्या रील्स पडतात, जिथं जाईल तिथलेच रील्स असतात आपल्या.